तर तुम्ही पाहू शकता इथं आपला उपवास विशेष हा बटाट्याचा चिवडा जो आहे तो अगदी छानपैकी एकदम कुरकुरीत असा तयार झालेला आहे। झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे। तर तुम्ही पाहू शकता हाताला थोडंसुद्धा तेलकटपणा जो आहे तो या चिवड्याचा लागत नाही। असा हा आपला बटाट्याचा चिवडा जो आहे तो तयार करून घेऊ आपण। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर आज आपण तयार करणार आहोत उपवास स्पेशल बटाट्याचा चिवडा। त्याच्यासाठी मी इथं 6 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ह्याची साईज थोडी मोठी आहे, पण तुमच्याकडे जे अवेलेबल बटाटे असतील ते तुम्ही घेऊ शकता हा चिवडा बनवण्यासाठी। आता ही स्वच्छ धुवून घेतलेली जी बटाटे आहेत त्याच्यावरची आपण प्रथम साल काढून घेऊ। आता इथं आपण ह्या पिलरच्या साहाय्याने जे आहे ते बटाट्याच्या वरची साल काढून घेऊ आणि इथं लगेच पाण्यात बटाटे टाकण्यासाठी इथं भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, कारण पाण्यात जर बटाटे टाकले तर काळे पडत नाहीत म्हणून लगेच पाणी पण घेतलेलं आहे इथं। आता आपण ह्याच्यावरची जी सर्व साल जी आहे ते काढून घेऊ प्रथम आणि लगेच भांड्यात पलीकडचं पाणी त्याच्यात ही बटाटे टाकून घेऊ। सर्व बटाट्यांवरची जी आहे ती साल काढून ही सर्व बटाटी पाण्यामध्ये अशी भिजत ठेवणार आहे, म्हणजे आपली बटाटी काळी पडणार नाहीत म्हणून आपली बटाटी सर्व साल काढली की अशी पाण्यामध्ये सोडून द्यावी। सर्व बटाट्यांवरची साल काढून झाली की ह्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर हे पाणी मी बदलून घेतलं आणि बटाटे पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता हे बटाटे आपण खिसून घेऊ। त्याच्यासाठी शक्यतो जेवढं मोठे होलची जी आहे ती खिसणी घ्यावी आणि त्या खिसणीने आपली हे बटाटे सर्व खिसून घ्यावे। आता सर्व हे बटाटे जे आहेत ते मी खिसून घेते मोठ्या होलच्या खिसणीने। आता बटाटे जे आहे ते खिसते वेळी काळजी घ्यायची, बटाटे अशी उभी न धरता असे आडवं बटाटा धरावं आणि आपले बटाटे जे आहेत ते सर्व खिसून घ्यावे। असा जोर लावावा आणि आपले सर्व बटाटे अशी खिसून घ्यावी। अशा पद्धतीने आपला बटाट्याचा खिस जो आहे तो पडला जाईल। असं उभं बटाटा न धरता असं आडवं धरायचं या पद्धतीने। असं व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे आडवं बटाटा धरायचं आणि जोर लावून असं खिसायचं, म्हणजे आपला खिस एकदम चांगला मोठा खिस पडला जातो। तुम्ही पाहू शकता कसा मोठा मोठा जो आहे तो आपला बटाट्याचा खिस पडलेला आहे। नंतर या पद्धतीने सर्व बटाटे जे आहेत ते खिसून घ्यावीत। आता हा बटाट्याचा खिस जो आहे तो खिसते वेळी आणखीन एक महत्त्वाची काळजी घ्यायची, ती म्हणजे बटाट्याचा खिस आपण खिसते वेळी एकाच डायरेक्शनने असं खिसायचं, असं वरच्या साईडला घ्यायचं नाही, फक्त एकाच डायरेक्शनने असं खालच्या बाजूला खेचत राहायचं, तरच आपला बटाट्याचा खिस जो आहे तो एकसारखा पडला जाईल। नाहीतर मग खाली वर खाली केलं की बटाट्याचा खिस लहान मोठा पण होतो, म्हणून एकाच डायरेक्शनने असं खिसत राहायचं या पद्धतीने, म्हणजे मग आपला बटाट्याचा खिस सर्व मोठाच पडला जातो। आता बटाट्याचा खिस खिसून झाला की भांड्यामध्ये मोठ्या पाणी घ्यावं आणि आपला हा बटाट्याचा खिस जो आहे तो पाण्यामध्ये टाकावा। जास्त वेळ असा ठेवू नये, नाहीतर मग लाल पडायला सुरुवात होते, म्हणून पटकन बटाट्याचा खिस जो आहे तो पाण्यामध्ये टाकून घ्यावा। आता इथं मी थोडा थोडा बटाट्याचा खिस 1-2 बटाटे खिसली की पाण्यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे आपला बटाट्याचा खिस लाल पडणार नाही। तर इथं आपली सर्व बटाटे खिसून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथं ह्या पाण्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात जे आहे ते स्टार्च दिसते, त्याच्यामुळे लालसर पडलेलं पाणी दिसतंय। जर आपल्याला हा बटाट्याचा खिस पांढरा शुभ्र जर हवा असेल तर आता ही बटाटे जी आहे ते 3 ते 4 पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। हा खिस धुण्यामध्ये थोडीसुद्धा कंजूशी करायची नाही। आता हा बटाट्याचा खिस मी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेणार आहे, तरच आपला हा बटाट्याचा खिस जो आहे तो एकदम पांढरा शुभ्र होईल। इथं आपला सर्व बटाट्याचा खिस जो आहे तो आळस न करता मी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यातलं पाणी जे आहे ते एकदम स्वच्छ असं पाणी दिसतंय। अशा पद्धतीने सर्व खिस धुवून घ्यावा, म्हणजे आपला खिस जो आहे तो बटाट्याचा चिवडा एकदम पांढरा शुभ्र असा तयार होईल। तर आता हा सर्व खिस जो आहे तो पाण्याने स्वच्छ धुवून झालेला आहे आणि आता इथं मी चाळण घेतलेली आहे आणि आता ह्या चाळणीतून खाली एक भांडं ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यातलं जे पाणी जे आहे ते सर्व चांगलं ह्या चाळणीतून चांगलं गाळून घ्यावं आणि आता आपण नंतर पुढची प्रोसेस पाहू। ह्याच्यात पाणी वगैरे राहता कामा नये, चांगलं हे गाळून घ्यावं पाणी, ह्याच्यातलं चांगलं निथळलं गेलं पाहिजे पाणी।
तर इथं आपला बटाट्याचा किस जो आहे तो पूर्णपणे स्वच्छ झालेला आहे. त्याच्यातलं स्टार्च वगैरे सगळं निघून गेलेलं आहे आणि त्यातलं पाणी देखील चांगलं निथळलेलं आहे. असं सर्व ह्या बटाट्याच्या किसातलं जे आहे ते चांगलं पाणी निथळून द्यावं आणि आता आपण सुकवून घेऊ हा बटाट्याचा किस. तर आता आपण स्वच्छ असा कॉटनचा एखादा कपडा घ्यावा आणि आता ह्याच्यावरती हा बटाट्याचा किस जो आहे तो असा पसरवून चांगला सुकवून द्यावा. फॅनच्या हवेखाली सुकवला तरी चालेल. आतमध्येच हा बटाट्याचा किस जो आहे तो घराच्या सावलीमध्ये चांगला सुकवून घ्यावा. आता इथं मी असा चांगला पसरवून हा बटाट्याचा सर्व किस जो आहे तो चांगला सुकू देणार आहे. असा चांगला पसरवून घ्यायचा. आता जरी आपल्याला हे चिकटल्यासारखं एकाला एक वाटत असलं तरी थोडं सुकल्यानंतर हा बटाट्याचा किस सर्व मोकळा होऊन जाईल. आता मी सर्व बटाट्याचा किस जो आहे तो सावलीला सुकवून घेणार आहे. असं एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्या मदतीने हा आपला बटाट्याचा किस जो आहे तो चांगला ड्राय करून घ्यायचा. त्याच्यातलं पाणी जे आहे ते चांगलं सुकलं गेलं पाहिजे आणि आपला बटाट्याचा किस जो आहे तो एकदम पटकन सुकला गेला पाहिजे. त्याच्यासाठी असं कॉटनच्या एखाद्या कपड्याने असं वरतून हलक्या हाताने प्रेस करून ह्याच्यातलं पाणी जे आहे ते चांगलं शोषून घेतलं पाहिजे कपड्याने. जास्त रफली नाही करायचं, नाही तर आपला बटाट्याचा किस तुटला जाईल. म्हणून हलक्या हातानेच असं थोडंसं प्रेस करून घेऊन हा बटाट्याचा किस जो आहे तो चांगला सुकवून घ्यायचा. तर इथं आपला बटाट्याचा किस जो आहे तो सुकलेला आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पटकन सुकला जातो. बाकीच्या सीझनमध्ये थोडासा टाईम लागतो, पण उन्हाळ्यात अगदी पटकन हा बटाट्याचा किस जो आहे तो सुकला जातो. आता हा बटाट्याचा किस जो आहे तो तळण्यासाठी इथं तेल मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं गरम होऊन द्यावं. तेल गरम झालेलं आहे का नाही ते चेक करून पाहावं आणि मगच आपला बटाट्याचा किस जो आहे तो टाकून घ्यावा याच्यात तेलामध्ये. आता इथं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण बाकीचा किस जो आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊ. असा थोडा थोडा करून बटाट्याचा किस टाकावा, एकदमही जास्त टाकू नये. आणि आता हात हलवून घेऊन हा बटाट्याचा किस जो आहे तो तळून घ्यावा चांगला. बटाट्याचा किस गरम तेलामध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी लो करून घ्यावी आणि आता ह्याच्यावरती हा बटाट्याचा किस जो आहे तो चांगला तळून घ्यावा. चांगला कुरकुरीत झाला पाहिजे. असा हा एवढ्या प्रमाणात बटाट्याचा किस जो आहे तो तळून घ्यावा. तर इथे हा किस तळलेला आहे. आता मी काढून घेते हा किस. तर इथं आपला सर्व बटाट्याचा चिवडा जो आहे तो तळून झालेला आहे. गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवून हा बटाट्याचा चिवडा जो आहे तो तळून घ्यावा. हाय फ्लेमवरती तळू नये, कारण पटकन हा चिवडा करपला जातो. म्हणून गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवून हा चिवडा चांगला तळून घ्यावा. गरम तेलावरती आपण थोडेसे शेंगदाणे प्रथम तळून घेऊ. आता एक छोटी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत तळण्यासाठी. तर हे शेंगदाणे चांगले तळून घेऊ आपण. तर इथं आपले सर्व शेंगदाणे जे आहेत ते तळून झालेले आहेत तेलात. तर आपण हे चिवड्यामध्ये टाकून घेऊ. तर हे तळलेले शेंगदाणे ह्या चिवड्यात टाकून घेऊ. इथं मी खाली चाळण ठेवलेली आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे आपलं तेल आहे ते ह्या चाळणीतून गाळलं जाईल म्हणून मी हे चाळणीमध्ये ठेवलेलं आहे. आता इथं तळण्यासाठी मी काही काजूचे तुकडे घेतलेले आहेत, ते आता आपण तेलावरती तळून घेऊ. तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही या चिवड्यासाठी वापरू शकता. आता इथं काजू थोडेसे आपण तेलामध्ये तळून घेऊ. असे सर्व काजूचे तुकडे जे आहेत ते तेलात तळून घ्यावेत. आता आपण ही चिवड्यात टाकून घेऊ. आता आपण तळलेले काजूचे तुकडे जे आहेत ते ह्या चिवड्यामध्ये टाकून घेऊ. आता आपण हिरवी मिरची घेतलेली आहे. इथं एक 6 ते 7 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. हिरवी मिरची किती तिखट आहे तेवढ्या प्रमाणात. आता ही हिरवी मिरची थोडीशी तळून घ्यावी तेलावर. आता ही तळलेली हिरवी मिरची जी आहे ती आता ह्या चिवड्यामध्ये टाकून घेऊ. हिरवी मिरची नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर जी तुमच्याकडे अवेलेबल आहे ते देखील तुम्ही टाकू शकता हा चिवडा बनवण्यासाठी. आणि तुमच्याकडे जे पण पदार्थ खाल्ले जातात जसं की जिरा, कढीपत्ता ते देखील तुम्ही ह्या चिवड्यामध्ये टाकू शकता. आता आमच्याकडे कढीपत्ता वगैरे चालत नाही उपवासाला, म्हणून मी ह्याच्यामध्ये टाकलेला नाही. आता आपण हा चिवडा जो आहे तो दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करू. त्याच्या आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल एकदम कुरकुरीत असा हा चिवडा झालेला आहे.
येतोय का आवाज? आणि हा महिनाभर तरी हवाबंद डब्यामध्ये असाच कुरकुरीत राहतो हा चिवडा. आता याच्यामध्ये आपलं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊ. आता याच्यामध्ये टाकू आपण थोडीशी पिठी साखर. इथे मी 2 चमचे पिठी साखर टाकून घेते. पिठी साखरेमुळे आपले बटाट्याचा चिवडा जो आहे तो त्याला छान टेस्ट येते, म्हणून याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकून घ्यावी. आता हा 2 चमचा पिठी साखर. आता एकत्र चांगलं मिक्स करून घेऊ. आता ह्या बटाट्याच्या चिवड्यामध्ये मी इथं टाकण्यासाठी थोडीशी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर टाका, नसेल तर स्किप केलं तरी चालेल. मी इथं थोडीशी लाल मिर्च पावडर टाकून घेतली. आता हे एकत्र चांगलं मिक्स करून घेऊ. हलक्या हातानेच मिक्स करावं, म्हणजे आपला बटाट्याचा चिवडा जो आहे तो तुटला जात नाही. असं हलक्या हातानेच हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यावं. तर तुम्ही पाहू शकता इथं उपवास विशेष आपला बटाट्याचा चिवडा जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे. चव देखील याची एकदम अप्रतिम अशी झालेली आहे. खूप छान चवीला हा चिवडा झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पुढच्या रेसिपीज पाहण्यासाठी. आणि खाली घंटीचं जे बेल आयकॉन दिलेलं आहे ते देखील दाबा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ते जरूर कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.